फ्रेंड्स नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण घरगुती पद्धतीची पावभाजी बनवण्याची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत. तर पाहूयात आता कशी बनणार आहे पावभाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. 4 ते 5 टमॅटो घेतलेले आहेत, 2-3 शिमला घेतलेल्या आहेत आणि 2 बटाटे, थोडंसं फ्लॉवर घेतलेलं आहे, वाटाणे घेतलेले आहे, बीट घेतलेलं आहे एक आणि गाजर थोडंसं. तर आता हे अजून मसाले बघूया. लसूण, लाल तिखट, हळद, पावभाजी मसाला, मीठ घेतलेला आहे, कोथिंबीर, शिमला घेतलेला आहे बारीक कापून आणि कांदा आणि बटर घेतलेला आहे. तेवढे साहित्य लागणार आहे आपल्याला. आता आपण सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्या कुकरमध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या सर्व भाज्या. आता कुकरमध्ये सर्व भाज्या आपण व्यवस्थित हे करून कुकर लावून घेऊया. बीट मी कलर येण्यासाठी टाकू कुकरमध्ये. आपण यामध्ये कलर टाकणार नाही आहे कोणताही, अगदी सोपी पद्धत आहे. आता यामध्ये 2 पाणी टाकणार आहे. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता कुकर आपण लावून शिट्टे झालेले आहेत. हे पहा, मस्त असं कुकर आपला भाज्या सर्व शिजलेल्या आहेत. आता आपण एका साईडला कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये मी 3 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घेतलं आहे. जिऱ्याला मस्त अशी फोडणी बसलेली आहे. आता आपण त्यामध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालणार आहे. हे पहा, 1 मोठी वाटी बारीक कापून घेतलेला कांदा आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान व्यवस्थित परतून घेणार आहे आपण. हलकासा तांबूस रंग येईपर्यंत छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर. आता सर्व कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा परतेपर्यंत आपण भाज्या सर्व स्मॅश करून घेऊया. कांदा परतून बारीक गॅसवरून तोपर्यंत आपण भाज्या स्मॅश करूया. हे पहा, हे भाज्या गरम आहेत त्यामुळे तांब्याच्या साहाय्याने हे स्मॅश करते. स्मॅशर असेल तर स्मॅशरने केले तरीसुद्धा चालतील. मी स्मॅशर नसल्यामुळे तांब्याने करते. हे पहा, छान अशा जरा जाडसर ठेवायच्या भाज्या. थोड्याशा एकदम पातळसुद्धा नाही करायच्यात आपल्याला, थोड्याशा अशा जाडसर ठेवायच्या. स्मॅश करून झालेल्या आहे भाज्या आपल्या. आता आपला कांदा देखील परतून झालेला आहे तोपर्यंत. तर त्यामध्ये 1 शिमला कापून घेतलेली आहे, त्या कापूया आपण. 2-3 शिमला घेतल्या होत्या, त्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. त्यासुद्धा आता छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. थोडीशी मोठ्या फ्लेमला थोडीशी परतून घेऊया भाज्या. मला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. आणि तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत नक्की रेसिपी शेअर करा. कशा वाटतात रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. शिमला असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला 1-10 मिनटं, कच्चा राहू नये म्हणून. आपण कच्चा शिमला घातलेला आहे. तुम्हाला शिजवून आवडत असेल तर शिजवायला टाकला तरीसुद्धा चालेल कुकरमध्ये. आता आपण यामध्ये छान असा परतून झालेला आहे शिमला आपले, पाहू शकता. मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. घरगुती पावभाजी बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. तर छान असा शिमला आणि कांदा आपला मस्त फ्राय झालेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने छान असं मस्त भाजून झालेलं आहे. आता त्याचा कच्चापणा बऱ्यापैकी गेलेला आहे शिमला मिरचीचा. छान व्यवस्थित असं परतून घेऊया आपण. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. आलं लसूण नंतर घालते, कारण ते स्टार्टिंग घातलं की ते लागतं खाली. त्यामुळे आपण कांदा आणि शिमला मिरची परतल्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, ती देखील छान अशी परतून घेऊया. पहिल्यांदा घातलं तर ते लागू शकतं खाली, मग चिकटतं ते, त्यामुळे आपण शेवटी घालून घेऊया. हे पहा, छान असं मस्त. आता ह्यामध्ये मी 2 टमॅटो ती प्युरी करून टाकणार आहे. टमॅटोची प्युरी देखील यामध्ये टाकलेली आणि 2-4 शिजायला देखील टाकले होते. आणि 2 टमॅटोची प्युरी करून यामध्ये घालूया. कच्चे टमॅटो थोडेसे चवीला पण छान लागतात. हे पहा, छान असं नीट मिक्स करून घेऊया. टमॅटो शिजण्यासाठी थोडंसं आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. पहा, आता टमॅटो छान असा परतेपर्यंत मौसूद आपण थोडंसं मीठ घालूया त्यामध्ये. आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे. लिंबाने काय होतं, चव आणखी टेस्ट आणखी भारी लागते पावभाजीची. तर अशा पद्धतीने नक्की करून पहा तुम्ही. लिंबू पिळल्याने आणखी मस्त टेस्ट लागते पावभाजीची. तर लिंबू पिळून घेतलेला आहे, जेणेकरून बिया खाली पडू नये म्हणून हातावर असं पिळून घेऊयात. हे पहा, छान असा टमॅटो आपला शिजवून घ्यायचा आहे 15 ते 20 मिनटं. कच्चा टमॅटो टाकला आहे आपण, छान परतून घेऊया. असा छान असा परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालूया.
पावभाजी मसाला घातलेला आहे. हळद तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये लाल तिखट घालूया. हळद घालून घेतलेली आहे. आता लाल तिखट घालूया यामध्ये. हे पहा लाल तिखट घातलेलं आहे. सर्व भाज्या छान अशा परतून घेऊया आता व्यवस्थित मसाले लागेपर्यंत. सर्व मसाला परतून घेऊया आपण छान. आता यावर थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपण स्मॅश केलेल्या भाज्या सर्व यामध्ये टाकून घेऊया. आता मसाला छान असा परतून झालेला आहे आपला. आता यामध्ये आपण भाज्या ॲड करूया. गॅस बारीक केलेला आहे. हे पहा भाज्या टाकलेल्या आहे. आता यामध्ये पाणी तुम्हाला लागेल तसं ॲड करू शकता. थिकनेसनुसार जसं पाणी लागेल तसं ॲड करून घेऊया यामध्ये. आता हे पहा आता यामध्ये पाणी टाकणार आहोत आपण. कलर टाकणार नाही. बीटाने छान असा कलर येतो भाजीला. कलर टाकायची गरजसुद्धा नाही. एकदम भारी असा कलर येतो. तर पहा आता पाणी टाकून घेतलेलं आहे. मी ही पावभाजी 6 ते 7 लोकांसाठी बनवते. तर एकदम सोपी पद्धत आहे घरातल्या घरात पावभाजी बनवण्याची. अशा पद्धतीने आवडली तर नक्की करून पहा. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. आपण टमॅटो शिजताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ घालूया. आता थोडंसं मीठ घालून आता शिजवून घेऊया मोठ्या गॅसवर. छान अशी मस्त उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. पाहू शकता कलर देखील फार सुंदर आलेला आहे. एकदम तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची आपली पावभाजी होणार आहे. पहा मला थोडी हलवून दाखवते. आता आपण हिला छान अशी उकळी काढून घेऊया. एक मस्त शिजलेली आहे पावभाजी आपली. आता यामध्ये मी बटर घालणार आहे. हे पहा बटर घालून एक 2-3 मिनटं फक्त उकळून घेणार आहे. बटरने ती छान टेस्ट लागते. हे पहा पावभाजी म्हणल्यावर बटर तर पाहिजेच. बटर घालूया आणि 2-3 मिनटं उकळी काढून गॅस आपण बंद करूया. हे पहा आता आपण पाव गरम करून घेऊयात. कोथिंबीर घालते बोलून पाव गरम करून घेऊया. आता बटर लावून घेतलेलं आहे तव्याला. आता पावाला देखील छान असं बटर लावून व्यवस्थित पाव गरम करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने छान असे पाव गरम करून घेतलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कुठून पाहतात ते देखील सांगा. तर अशा पद्धतीने आपली घरगुती अगदी सोप्या पद्धतीची पावभाजी तयार झालेली आहे. तर पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला. पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारची पावभाजी झालेली आहे. तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा. अशाच एका रेसिपीसोबत आपण नंतर भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.